खरं तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना अपहरण झालं तर निश्चितपणे पोलीस त्या प्रकरणाचा तपास करतील. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. हे देवाभाऊंचं सरकार आहे. इथं कुठलाही गुंडाला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. हर्षवर्धन सपकाळ गेल्या काही दिवसापासून मानसिक दिवाळखोरीमध्ये आहेत. मानसिक दिवाळखोरी असल्यामुळे सातत्यानं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ करतायत. खरं तर देवेंद्रजी फडणवीस हे दरिद्र नाहीत तर महाराष्ट्राचे पोशिंदा आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद सातत्यानं देवाभाऊंच्या पाठीचे आहेत. देवाभाऊंना एकदा दोनदा नाही तर 3 वेळा महाराष्ट्राच्या जनतेला आशीर्वाद दिलं हे हर्षवर्धन सपकाळ विसरतायत. हर्षवर्धन सपकाळ यांची लायकी काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पात्रता काय? हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील कोणी ओळखत नाही. तुम्ही काँग्रेसची बैठक बोलवली तर विजय वडेट्टीवारच्या बैठकीकडे पाठ फिरवता. तुम्ही काँग्रेसची बैठक बोलवली बाळासाहेब थोरातच्या बैठकीकडे पाठ फिरवता. आपल्या पक्षाची अगरबत्ती कशा पद्धतीने विझली याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात ते दरिंदे कोण असतील तर ते हर्षवर्धन सपकाळ आहे आणि पोशिंदे कोण असतील तर आदरणीय देवाभाऊ आहे.